students. Now we see the next part of the chapter, equation of motion under gravity. In the last lecture, we discussed about three kinematical equations. First kinematical equation, V is equal to U plus AT. Second kinematical equation, S is equal to UT plus 1/2 AT square. And third kinematical equation, that is V square is equal to U square plus 2AS. So these were the equations for the body or object under accelerated motion. स्ट्रेट लाइन मध्ये किंवा प्लेन मध्ये जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ मोशन कसे होते. पहिले इक्वेशन ऑफ मोशन काय होतं बघा. आय कॅन राइट हियर v is equal to u plus at. What is this a? Acceleration. What is u? Initial velocity. What is v? Final velocity. Okay. Second kinematical equation in accelerated motion, displacement covered by the object always s is equal to ut plus 1/2 at square. Okay. And third kinematical equation, v square is equal to u square plus 2as. म्हणजे ज्याला बॉडी जर स्पीड मध्ये असेल आणि त्या बॉडीला जर अचानकपणे ब्रेक अप्लाय केला किंवा त्या बॉडीचं अचानक स्पीड कमी झालं तर त्या ठिकाणी बॉडीचं काय होतं, डिसेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे इन्क्रीज इन ॲक्सेलरेशन, डिसेलरेशन मीन्स डिक्रीज इन ॲक्सेलरेशन. त्यावेळी हा थर्ड कायनेमॅटिकल फॉर्म्युला आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे तीन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. ऑब्जेक्ट अंडर accelerated motion in a plane, but when object is moving under gravity, how these kinematical equations are changing, that we are going to see. Here we are going to see only the equation of motion under gravity. Okay, so in this case, when object is at ground, okay, gravity acting on the object is like this, g. What is this g? It is ग्रॅव्हिटी. बघा, अंडर ग्रॅव्हिटी ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारे हे जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते असतो g इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स एक्सपिरियन्सेस दिस टाइप ऑफ ग्रॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड एज अ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची व्हॅल्यू काय असते, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. When this object is thrown up after certain time, object is reaching to this position. म्हणजे u इतक्या इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट वरती फेकला. आफ्टर अटेनिंग मॅक्सिमम हाइट ऑब्जेक्ट इज रीचिंग टू पॉइंट, सपोज दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी. या पॉइंट बी ला आल्यानंतर काय असणार आहे, ऑब्जेक्टची या ठिकाणी व्हेलॉसिटी v. ऑब्जेक्ट इज हॅविंग व्हेलॉसिटी v व्हेन वी कॅन थ्रो. म्हणजे जर असा ऑब्जेक्ट फेकला वरती तर काय होणार बघा, इनिशियल वेलोसिटी u इनटू वरती आला. आफ्टर अटेनिंग मॅक्सिमम हाइट अगेन द बॉडी विल कम डाऊन. व्हेन आफ्टर अटेनिंग मॅक्सिमम हाइट, जास्तीत जास्त हाइट वरती गेल्यानंतर काय होणार, परत तो ऑब्जेक्ट आहे तसा खाली येणार आहे. म्हणजे मॅक्सिमम हाइट त्या ऑब्जेक्टने किती कव्हर केला, मॅक्सिमम हाइट ऑब्जेक्टने कव्हर किती केली, h. मी याला म्हणतो h इज इक्वल टू s. व्हॉट इज दिस s? डिस्प्लेसमेंट. म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्टचं किती झालं आहे. इथून ऑब्जेक्ट वरती फेकला ना, कुठेपर्यंत गेला, अप टू दिस हाइट. सो हाइट परफॉर्म्ड बाय द ऑब्जेक्ट इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट केवढं झालंय, ग्राउंड लेवल पासून ये जितक्या हाइटला, इट इज इक्वल टू s. इज इट क्लियर? नाउ हाउ द बॉडी इज मूव्हिंग, इट इज टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी और अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. याची मोशन टुवर्ड्स ग्रॅव्हिटी आहे का ग्रॅव्हिटीच्या अपोजिट आहे? ऑफकोर्स the motion of this object is opposite to gravity. Gravity कशी आहे, अशी खाली, बरोबर. आणि ॲक्सेलरेशन कसं बॉडीवर वरती. इज इट क्लियर? सो प्रत्येक पॉइंटला काय होत असते, बॉडीवरती ग्रॅव्हिटी जितकी ऍक्टिव्ह असते. बट इफ यू अप्लाय द फोर्स ग्रेटर दॅन दिस ग्रॅव्हिटी, द बॉडी इज मूव्हिंग अप अँड अप. ओके. सो व्हेन द बॉडी इज मूव्हिंग अप, द बॉडी इज मूव्हिंग अप, its equation of motion can be written. If the body is moving down or towards the gravity, its equation of motion can be written in terms of gravity. How to write? First equation. आता हे
object moving opposite to gravity म्हणजे ही मोशन बॉडी कशी चालले ऑब्जेक्ट कसा चाललाय इट इज मूव्हिंग अपवर्ड सो ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अपोजिट टू ग्रॅव्हिटी मीन्स अपवर्ड ऑलवेज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज रिप्लेस बाय मायनस जी मायनस साइनचा अर्थ काय एक्सेलरेशन वरती आहे ग्रॅव्हिटी खाली आहे सो इन शॉर्ट अंडर द ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन under the gravity acceleration always replaced by g under gravity पण हे acceleration object कसं आहे it is towards the gravity towards the ground or opposite to gravity म्हणजे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट कसं आहे वर्टिकल आहे म्हणजे त्याचं acceleration कसं आहे a is equal to minus g minus याचा अर्थ काय ज्या डायरेक्शनला ग्रॅव्हिटी आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऑब्जेक्टचं acceleration आहे म्हणून ते काय घेतलं मायनस जी बट अंडर ग्रॅव्हिटी इज ऑलवेज रिप्लेस बाय जी मीन्स एक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट इज रिप्लेस बाय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ओके अँड किती डिस्प्लेसमेंट झालं वर्टिकल ऑब्जेक्टचं एस इज इक्वल टू एच इज इक्वल टू एस दिस इज द वर्टिकल डिस्प्लेसमेंट परफॉर्म बाय द ऑब्जेक्ट ओके सो वी कॅन राइट हियर when object moving up म्हणजे काय असणार आहे up means opposite to gravity खाली आहे बॉडीवर चालू आहे ओके त्याला काय करणार आहे a is replaced by minus g and height is said to be what it is s height is said to be s therefore equation of motion मग अशा वेळेला इक्वेशन ऑफ मोशन त्या ऑब्जेक्टवर कशी आपल्याला होईल बघा v इज इक्वल टू u प्लस gt आय कॅन राइट हियर इंस्टेड ऑफ gt माइनस y a इज रिप्लेस बाय माइनस g a इज रिप्लेस बाय माइनस g सेकंड s इज रिप्लेस बाय h इज इक्वल टू ut माइनस 1/2 gt स्क्वेअर मायनस अर्थ काय बॉडीवरती चालते अपोजिट टू ग्रॅव्हिटी a इज रिप्लेस बाय मायनस g आणि थर्ड इक्वेशन काय v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gh h म्हणजे काय हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट फिगर बघा a इज व्हॉट मायनस g ओके सो दीज आर द थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स व्हेन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अपोजिट टू द gravity when object is moving towards gravity or in down direction when object moving down म्हणजे काय towards or along the gravity okay towards gravity or along the gravity मग या इक्वेशन मोशन कशा असणार बघा v is equal to u plus gt का प्लस gt बिकॉज ॲक्सिलरेशन ऑब्जेक्ट कसं असणार आहे खाली असणार आहे आता बॉडी अटेंड करून हाईट अटेंड करून परत खाली येणार आहे मग खाली येणार काय असणार आहे a इज इक्वल टू सिम्पली g वाय नॉट मायनस बिकॉज ज्या डायरेक्शनला ग्रॅव्हिटी आहे त्या डायरेक्शनला काय ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन सो हियर a इज रिप्लेस बाय g and h is replaced by h g चा अर्थ काय प्लस g चा अर्थ काय acceleration of the object is along the gravity or towards the earth gravitational surface हे झालं पहिलं इक्वेशन अंडर ग्रॅव्हिटी when object is moving down सेकंड इक्वेशन s म्हणजे बघा h is equal to ut plus 1/2 gt square a is replaced by g and third kinematical equation v square is equal to u square plus 2gh अगदी सिंपल कन्सेप्ट आहे बघा ऑब्जेक्ट जर वर जात असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन कसं असतं ऑपोजिट टू ग्रॅव्हिटी सो a इज मायनस g आणि हाईट किती परफॉर्म केली म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं s तर हे असणारे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स अंडर ग्रॅव्हिटी व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अपवर्ड these are the three kinematical equations when the object is moving downward so this is upward motion and this is the downward
motion. So try to understand these equations. From these equations we are going to find the acceleration, initial velocity and height performed by the object under the gravity, okay, towards the gravitational surface or opposite to the gravitational surface. So try to understand these formulas. Object moving up and object moving down, what are the kinematical equations? Now we can see the most important point of this chapter, that is projectile motion. You came across the various examples of the projectile motions. If you throw a stone in one direction, म्हणजे असा एक दगड घेतला किंवा जर मी हा पेन घेतला, हा पेन मी जर असा हॉरिझॉन्टली फेकला तर हा हॉरिझॉन्टली जाईल का? नाही. इट कॅन गोज इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन फॉर वन टाइम, इन द नेक्स्ट टाइम इट इज मूव्हिंग downward. Okay, so this object is moving in a horizontal direction for one time, but in the next time that object is moving in the downward direction. And जर असा फेकला तर काय होणार आहे? This object can be moving in a direction such that the object which is making some angle from its horizontal direction. म्हणजे हे असं जर फेकलं तर ऑब्जेक्ट कसा जाईल? असा जाईल. The object is moving like this. Object is moving like this. After attaining maximum distance, vertical distance, again object come to the ground position. म्हणजे हा काय केला आपण? ऑब्जेक्ट वरती फेकलाय. We have thrown object in a vertical direction such that it makes angle from its horizontal direction. And this is the vertical direction. So I can say here x-axis of the object, y-axis of the object. Okay? Any object thrown in the air, प्रोजेक्टाईल हीच कन्सेप्ट आपली लक्षात घ्या. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपण डे बाय डे किंवा डेली लाईफमध्ये यूज करतो. आपण जेव्हा एखादा झाडाला दगड मारला, आपण दगड कसा स्ट्रेट मारतो का? नाही. वी आर थ्रोइंग द स्टोन इन सच अ वे दॅट स्टोन इज मेकिंग सम अँगल फ्रॉम इट्स हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो दॅट स्टोन ॲक्टिंग ॲज ए प्रोजेक्टाईल. दॅट स्टोन ॲक्टिंग ॲज ए प्रोजेक्टाईल. आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं तर हा दगड फेकला किंवा ऑब्जेक्ट फेकला असा फेकला. So this pen moving in this direction. Is it clear? And finally come to its mean axis, that is said to be x-axis. असा फेकला तर काय होईल? Directly it is moving along x-axis. असा फेकला वरती काय होईल? Directly moving along y-axis. But instead of moving along x-axis, y-axis, object is moving in a plane. Object is moving in a plane. So projectile motion always present in a x-y plane. हा का ऑब्जेक्ट कसा फेकला आहे? हाउ इट इज थ्रोइंग? इट इज थ्रोइंग इन अ प्लेन such a way that this object making some angle from horizontal. So this is the horizontal direction of the object, this is vertical direction of the object. Angle made by object under motion from its horizontal. Okay, then such type of object throwing in the air, these objects are said to be projectile. They are throwing in the air. मग या ठिकाणी प्रोजेक्टाईल मध्ये काय बघा? दी ऑब्जेक्ट थ्रोन इन एअर. ऑब्जेक्ट थ्रोन इन एअर. ओके, मेकिंग angle with a horizontal axis, or I can say right here with a horizontal. That object is called as a projectile. That object is said to be a projectile because we are throwing the object in air such a way that this object is making some angle with the horizontal. म्हणजे असा ऑब्जेक्ट फेकला, असा खाली आला. This is first position thrown with the initial velocity, reaching to this position, reaching to this position, reaching to this position, and finally reaching to this position. Any object thrown in air, this medium is said to be air by making some angle with the horizontal. That object thrown in air, that object is called as the projectile, and its motion under the gravity. Of course, this projectile experiences gravity. म्हणून तर हा मॅक्सिमम हाईट अटेन करून शेवटी कुठे आला? परत ग्राउंड आला. जर ग्रॅव्हिटी नसतीच तर इट इज मुव्हिंग इन द एअर,
but is moving in a space. Okay, this is possible only in a vacuum, not in the air medium or not under the gravity. So any object thrown in air making angle with the horizontal is called as the projectile. So that is the first definition of projectile motion. And the projectile thrown in air making some angle, okay, with the horizontal, and that projectile perform a motion, linear motion. The motion means the linear motion होगा. ती linear motion कशी असणार आहे? X Y plane मधली linear motion, not specific to X, specific to Y. It is in a X Y linear case. Okay. So very simple definition: object thrown in air making angle with the horizontal, it is called as a projectile. मग या ऑब्जेक्ट ने अँगल किती केला परफॉर्म थीटा. मग हा थीटा मी कसं डिफाइन करतो बघा. The angle, this is the second definition of projectile motion. The angle made by कोणाची हा angle तयार झाला due to what? Angle made by projectile with the horizontal. The angle made by projectile with the horizontal, in motion called as angle of projectile. Angle of projectile, it can be denoted as a theta. कसा डिफाइन करता है angle? This is the angle made by projectile in motion with the horizontal. This is simply called as the angle of projection, or it is simply projectile angle. काही केस मध्ये असं म्हणतात projectile angle. इथं आपण म्हणतोय angle of projection. इतक्या अँगलला तो जर projectile प्रोजेक्ट झाला म्हणजे पुढे आला तर काय करणार आहे? It can attain a maximum height, and after attaining maximum height, किती हाईट ने अटेन केला? इतक्या हाईटला वरती आला तो ऑब्जेक्ट. This much height is attained by the projectile. This I can say projectile. Projectile म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. Okay. After attaining maximum height only, projectile comes to the downward direction or comes to its mean axis. म्हणजे जिथून स्टार्ट झाला ज्या ॲक्सिसला त्या ॲक्सिसवर त्याचा काय होणार आहे? एंड होणार आहे. ओके. So keep in mind, any projectile thrown in air, it can always attain the maximum height. मग किती हाईट तर मॅक्सिमम अटेन केली पाहिजे हे आपण पुढच्या पॉइंट मध्ये डे बाय डे डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ द प्रोजेक्टाइल. व्हाट इज द प्रोजेक्टाइल? Any object or the object thrown in air making angle with the horizontal, it is called as a projectile. Example: stone throwing in the air. Stone which is throwing in the air, that is the best example of the projectile motion. Okay. And at how much angle this projectile is projected along the horizontal? At angle theta. So I can say this is the angle made by projectile with the horizontal in a motion. That angle is called as the angle of projection. So we discussed the two definitions. First definition is what is meant by projectile and what is meant by angle of projection. What is meant by the angle of projection? Okay. Now this is the projectile who can project it in a xy plane. आता xy plane आला म्हणजे याचे दोन कंपोनेंट्स असणार आहेत. It is not moving in a x. It is not moving in a y. It is moving in a xy plane. तुम्ही दगड फेकला असं म्हणणार का हॉरिझॉन्टली? नाही. असं झालं व्हर्टिकली नाही. It is moving in a xy plane like this. म्हणजे याला या प्रोजेक्टाइलच्या किंवा या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीची काय असणार आहे? दोन कंपोनेंट्स असतात. ते कुठले कुठले? दॅट विल सी as a basic pointer. Object is thrown like this. It will start from this initial velocity. Suppose तुम्हाला माहिती आहे कोणत्याही कर्वला जर टॅन्जंट काढली तर टॅन्जंट काय सांगते? डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट टू दी कर्व. हा जर कर्व असेल याला ही टॅन्जंट काढली. सो दिस गिव्स व्हॉट? इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. But this is moving in which plane? XY plane. This object is moving in an XY plane, means this resultant initial velocity splits into
two components. This result velocity splits into two components. One is a x component of velocity. Second is a y component of velocity. We know x component of velocity ux. हा एंगल आहे, एंगुलर प्रोजेक्शन थीटा. ux, u चा x component घ्यायचा. Keep in mind, always x component is said to be cos theta and y component always this is the uy. हा जो आहे एंगल, हा जो component आहे uy म्हणजे फायनल वेलोसिटीचा y component, it is u sin theta. तुम्ही म्हणा सर हे कसं घेतलं? तुम्ही जर याचा स्क्वेअर घेतला आणि याची मॅग्निट्यूड जर काढला तर काय येते बघा. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ दिस वन? हा असं झालं ट्रायंगल. दिस इज व्हॉट u, दिस इज व्हॉट ux, दिस इज uy ना, करेक्ट? हे uy, दिस इज ux. पायथागोरस थेरम u स्क्वेअर इज इक्वल टू काय? ux स्क्वेअर प्लस uy स्क्वेअर. तुम्ही याच्याबद्दल बघितलेलं आहे ॲव्हरेज वेलोसिटी किंवा इन्स्टंटेनियस वेलोसिटी. मॅग्निट्यूड कशी असते वेलोसिटीची? u. दिस इज इनिशियल वेलोसिटी. हे झालं ना. v ॲव्हरेज इज vx स्क्वेअर प्लस uy स्क्वेअर. हे झालंय. तुम्ही जर साइन पासून पुटअप केला तर काय करायचं? एनएच सारखे सेम येणार आहे. u इज इक्वल टू ux स्क्वेअर म्हणजे काय? u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. दोन्ही इक्वल असणार आहेत. हे काय? 1 स्क्वेअर फक्त u स्क्वेअर आहे. सो सिम्पली u म्हणजे बरोबर आहे. एक्स कॉम्पोनंट cos थीटाच घ्यायचा, y कॉम्पोनंट sin थीटाच घ्यायचा. त्यामुळे जर ऑब्जेक्ट एन मध्ये फिरत असेल तर त्याचे दोन कॉम्पोनंट असतात. एक म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट ux, u चा x कॉम्पोनंट ux इज u cos थीटा. रिजल्ट वेलोसिटी u चा y कॉम्पोनंट uy is said to be u sin theta. So try to understand this concept. Splitting of one vector into two constituent vectors. This is definition of the composition of the vectors, which we studied in the second chapter, scalars and vectors. Thank you.